नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी ऐकल्या मराठी चॅनलमध्ये. काल आपण खाजणात खेकडी पकडायला गेलो. खूप छान अनुभव होता. रात्री मस्त झोप पण लागली आणि हा अनुभव खूप भारी आणि थोडा म्हणजे एक वेगळाच अनुभव होता. सो सेकंड टाईम गेलेलो खाजणात. लय भारी. हे अशी गावातल्या मुलांनाच अनुभवायला मिळतं आणि ह्या सगळ्या गोष्टी लय भारी. सो आज खेकडे वगैरे पकडून आणलेले काल ना, कालवण वगैरे आता झालं आहे. सो खायचं आहे मस्तपैकी, ताव मारायचं आहे. सो काडीतले खेकडे, गोड्या पाण्यातले खेकडे. खेकडे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आता गोड्या पाण्यातले वेगळे, खाडीतले वेगळे. सो ते खायला ताव मारायचा, खायला ती वेगळी चव लागते आणि ती चव गावाला जर म्हणत असेल तर अजून भारी. सो आणि आता ऊन बघा कसं आहे. संध्याकाळचा जरा जाता जाता पडता पाऊस पडतो, पण आता क्लायमेट थोडा बऱ्यापैकी भात कापणीचा झाला आहे. असं आता असाच असू दे. सो काल परवा पाऊस होता ना, हे सगळे झाडं गोंड्याची, मखमली म्हणतो, गोंड म्हणतो, हे असे आता खाली पडलेत. ह्याचे आहेत ना, बियाणं खाली पडली ना तर दरवर्षी अशी उगवतील. असे म्हणजे नवीन रोपा लावायची गरज नाही. इकडं बरीच असे झालेत. क्लायमेट आता छान झालं आहे. काल आपलं गुहागरवरून मित्र आलेला हित्या. आज पुन्हा एकदा आला आहे. आज पुन्हा एकदा बाहेर जायचं प्लॅन आहे. बघू कुठे जायचं आहे वगैरे, अजून ठरलं आहे नाही, पण जाऊ. अनप्लॅन्ड असतं सगळं. सो तो पण आला आहे. खूप छान तो पण व्हिडिओ करतो. आणि सगळेच क्रिएटर आता गावाकडचे एक एक मोबाईल आला आहे, त्यामुळे एक एक आपलं आपलं टॅलेंट दाखवत असतात. सो प्रत्येकाकडे वेगवेगळं टॅलेंट आहे आणि प्रत्येकजणं दाखवत असतात. इकडे पण ना काल ही आलेलो ना, तेव्हा नाचणी आणि वऱ्या कुटलेले आहेत. आता या साईडला चापं लावलेले आहेत वाटतं. चाप्याचं रोपं आहे. झालं ना की मस्त वाटतं. इकडे चाप्याची रोपं लावलेली आणि त्याची टाकी जबरदस्त आहे. चला आता खेकड्यावर ताव मारायचा. जी कुर्ल्या बोलतात काही इकडं, आमच्याकडे किरवी बोलतात, त्याच्याकडे खेकड्या, काही जण चिंबोऱ्या, उत्तर कोकणाकडे चिंबोऱ्या. बरंच भाताचं बहारं जाम जड असतात. लहानपणी आमची बैलगाडीवरनं वगैरे आणायचं, डोक्यावरनं आणायचो. आत्ता 2-3 वर्ष झाले गावाला, म्हणजे आता जसं भात वगैरे कापून झाला आहे तर कमी आहे शेती आमची. सो कमी जातो, पण पहिलं भारं वगैरे डोक्यावरनं आणायचो. आणि तो थकवा, आत्ताचा हा महिना आहे तो एकदम कष्टाचा महिना असतो शेतकऱ्यासाठी. कारण भात कापायचा पण असतो, त्यानंतर तो झोडायचा पण असतो. त्यात हा क्लायमेट पण त्यांना सूट करायचा असतो. त्यात खाज भाताची भरपूर. सो गावाकडच्या शेतकऱ्यांची खूप मेहनत असते या महिन्यात. हो, आणि आम्ही काय उन्हाळत आहोत. इथे आलाय भाई खास गोवा करून आज आमच्या शब्दाला मान ठेवून. आज तुझा नाव करेक्ट घेतलाय. हितेश आणि मनीष. आणि खमंग असा सुगंध सुटलेला आहे कष्टाच्या खेकड्यांचा. दाखव पाय. मला नाही काय झाला. मला खरंच नाही काय झाला. शपथ काय ना. हा बघ तर या सरग्याने जेवायला. सरग्याने नाही बघा. पेंदा भारी आहे. चलो आता दिवाळीच्या नंतर चांगले भरीव खेकडे भेटतील, तेव्हा आपण परत जाऊ. हा परत भावड्याला घेऊन जाऊ आपण. परत भावड्याला घेऊन जाऊ. आंगड मनीषनी धरला तंगड. आता खायचं बघ. काली खेकडे आहेत ना, गोड्या पाण्याची, खाऱ्या पाण्याची, अशी कलर चेंज होतं त्याचा. हा आम्ही आंगड खातो. काय असलं आहेत या नाश्ता करायचा. नाश्ता नाही, जेवण ना. जेवायला म्हणजे नाश्ता आम्ही केलेला नाही, जेवण आणि नाश्ता एकदम पटापा खाऊन आला ना. नाही काय नाही खाल्लं, काय नाही खाल्लं, कायच नाही खाल्लं. मग मनीषने पकडलेली मेहनत ना, कोणी पकडलं काय माहिती. तुझ्या व्हिडिओसाठी आम्ही थांबलो होतो, बाकी काय नाही. लिंबू देऊ आणू. लिंबू नको खातील द्या. कडक ह्याच्याचा उपवास आहे. कडक बोलत पण नाही मी. शुक्रवार बोलत पण नाही.
फक्त शिवाय देतो नाही जेवाया कडक वरपून जेवलेला आहे. जाम खेकडी खाल्लेली आहेत आणि आता जातोय जरा पोहायला. आलो की त्या नदीत पोहायला लय मजा येते. सगळे सोंडके पुन्हा एकदा आलेत. मालगुंडला आला आहे आमचा मित्र शुभम आहे. त्याच्या घरी नवीन घर बांधलेलं आहे भावानी आणि घरभरणीला आमंत्रण दिलेलं पण तेव्हा येता आलं नाही. आज त्याला बोललो भेट देऊया. मस्त घर बांधलं आहे, छान अशी वास्तू आहे. आणि आल्या इकडं जे तुटलेत ना ते भयंकरच. अरे हे मला ठेव काय जो संपवलं. शुभम गेला पुढं. हे टवाल पोरं चाललेत कुठं माहिती आहे का? पोहायला चाललेत पोहायला भर दुपारी. ही नदी काय आमची पाठ सोडत नाही आहे. किती महिने झाले या पावसाळ्याचं सीझन ना इथंच घालवलं असेल. शुभम भाऊ अभिनंदन आपली नवीन वास्तू झाल्याबद्दल. थँक्यू. सॉरी घरभरणीला येता आला नाही. तू पण तुझ्या लग्नात नक्की येणार. लग्नात बघूया नाही. राहुलचं लग्न पुढच्या वर्षी करतोय असं मला बोललाय. तो व्हिडिओत नको सांगू असं मला म्हटलेला पण मी आता सांगितला. तो काय उद्या पण करेल. हो बेडूकुडी टाकला निखिलला. माझी घे मस्त तू येऊन ये ना तिथे ब्लॉग चालू आहे निखिलला तुझा. तिकडे जा तू. गेले ना शुभम इथून जास्त वेळ पाण्यात कोण तिघात. इथं माझं शूट घे. हे 1 2 3 स्टार्ट बघा रे. 1 2 3 स्टार्ट. एकमेकावर आपटले गाडीच्या डबल मारू नका खाली नाही तर इथनच न्यायला लागते. पाहिला आला आज दुसरा आला. खाली जाऊन परत आलाय वरती. खाली जाऊन परत वर आला. 2 नंबर 2 नंबर त्याच आहे. 2 नंबर ओके. तासभर पोहलेला थंड पाण्यात जरा मस्त वाटतं. आणि आता वरतं ऊन झालेलं आहे. पोहून जाणार जो तो त्याच्या घरी. आणि मी पण आज जाणार मुंबईला. हो रिझर्वेशन आहे. ट्रेनने नाही जात आहे, ट्रॅव्हलने जातो आहे. सो आता निघतो इथनं. घरी बॅग वगैरे करायचं आहे आणि जायचं आहे. गावचा वडापाव हा गावचा वडापाव असतो. मस्त बघा सेफ आहे. त्यात मिरची चटणी आहे आतमध्ये आणि कांदा आहे त्याच्यात. गावच्या वडापावची चव ना और असते. येऊन आंघोळ वगैरे झालेली आहे. फ्रेश झालेला आहे. 6:45ची गाडी आहे. ट्रॅव्हल येता हो तुम्ही. माझ्यासाठी खाऊ हा नको काय किती नेऊ.
काय किती नेव काय नाही रे तुमच्या फ्रीज मध्ये राहाय आमच्या फ्रीज मध्ये राहा फ्रीजनी हा भरू काय सगळा किती ही किती आहे वडू नको का या आलूवाड्या एवढ्या आलूवाड्या घेऊन जायच्या आलो की काय ना काय गावचा रानमाळा भेटतो हा बघ काय काय आहे. गावठी कारला आणि दोडका ती तवशी आणि बारीक चिबूड फुटल ना चांगला लागतो हा चिबूड चला निघालोय वाजलेच पाहिजे 6:45 हो हो चला तब्येतीची काळजी घ्या गाडी आली वर नाही तर गेलो असतो वर आईला भेटायला काय करू निघालो मंडळी वक्रतुंडवरून ट्रॅव्हल्स आहे ती स्लीपर आहे AC स्लीपर तो त्याने जायचं आहे गेलो असतो ट्रेननी पण आता ट्रेनला भरपूर गर्दी दिवाळीचं मुंबईत जायला आणि का परत गावांना इकडे यायला आणि रिझर्वेशन स्लीपरचं वगैरे ट्रेनला काढत होतो फुल आहे सगळं पॅक आहे आणि रिहर्सल आहे सकाळी घरात आराम करा झोपून जरा केलं तर बरं वाटतं नमनासाठी लाईट पाहिजे असेल तर या गाडी आली आहे जस्ट गाडी भेटली आपल्याला AC स्लीपर आहे आणि आपला B1 आहे इथं बसायचं आहे चादर आहे